हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आमच्या शाळेमध्ये प्रवेश उत्सव आहे. तर जूनचा महिना म्हणजे नवीन वर्षाचं. तर आम्ही 16 जूनला मस्त हा कार्यक्रम सेलिब्रेशन करत असतो. तिथं छान मस्त तयारी केली आहे. पाऊस असल्यामुळे ना तर व्यवस्थित तयारी करताच नाही आली, कारण की इथं खूप पाणी आणि कंटिन्यू पाऊस चालू होता. त्याच्यामुळे मग मुलं पण फार कमी आलेली होती. तिथे छान मस्त त्या कार्यक्रम झाला. प्रार्थना वगैरे झाल्यानंतर मस्त छान त्यांना पुस्तकं वाटप केली गेली. फोटोज मस्त छान छान काढले. चॉकलेट, लाडू असं मस्त छान बेत होता आज मुलांसाठी. तर इथं मस्त सेल्फी पॉईंटसुद्धा बनवलेला होता आणि इथं पुस्तकं वाटप करण्यात आली मुलांना बाकीची. तर खूप छान मुलांनीसुद्धा एन्जॉय केला आणि इथं सर्व छान हा कार्यक्रम असं पार पाडला. तर इतकं भारी मुलं पण खुश होती आज आणि अशा पद्धतीने आम्ही कार्यक्रम घेत असतो. तर सर्व मुलांना अशी प्रत्येक वर्ग वाईज जे क्लास टीचर आहेत ना, त्यांनी आपल्या वर्गातील मुलांना पुस्तकं दिली त्यांच्या हाताने आणि असं आम्ही दरवर्षी करत असतो. तर जेवढी मुलं आले तेवढे मुलांना आम्ही पुस्तकं दिली. तर बाकीच्या आता येतील त्यांना आम्ही पुस्तकं मोफत असतात आमच्या शाळेमध्ये. तर ही पुस्तकं वाटप करून झाल्यानंतर मग आम्ही सर्वांना मस्त चॉकलेट दिली आणि वर्गामध्ये पाठवलं. तर अशा पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम घेत असतो. सर्व मुलांना इथे लाडू वाटप करण्यात आले आहेत. तर ना आमच्याकडे काय झालं, दिवसभर म्हणजे रात्री जवळजवळ रात्री लाईट गेलेली होती. तर रात्रभर लाईटच नाही आली. जस्ट आता आली ना. आता किती वाजलेले आहे? 5:30 झालेले आहे. तर 5:30 वाजता लाईट आलेली आहे. आता मी चहा वगैरे ठेवला. आता पाणी वगैरे तर बरीचशी कामं झालेली आहे. ती कामं पटकन करते. पाणी आलं तर पटापट. तर तेच आवरायचं होतं. चल पटकन आवरून घेते आणि चहा घेते आणि तर ना आज दिवस कंटिन्यू पाऊस पडतोय. इतकं गार वातावरण झालेलं आहे ना. आणि इकडं आमच्या मागात मिलिटरी एरिया, ते डोंगर आणि त्या साईडने एवढं पाणी साचलं ना. बघेल मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवेन. तर एवढं पाणी ना, इतकं थंड गार वाटतंय ना. तर अक्षरशः इतकं गार वाटतं त्यांनी माझी सर्दी पण जात नाही आहे आणि खोकला पण जरा जास्तीतच झालेला आहे. तर म्हणून मग आता मस्त ब्लॅक टी घेतला आणि ब्लॅक टी
छान असतो आणि गरम पण असतो, म्हणून मग थंडीच्या दिवसामध्ये सहसा मी जास्त ब्लॅक टी तर घेतेच नाही, तर उन्हाळ्यामध्ये शक्यतो नाही घेत चहा. तर मस्त इथे आता ब्लॅक टी झाल्यानंतर मग आता घरातली काही कामं राहिली होती, कारण की बरेचसे भांडे वगैरे काहीच घासून नव्हते झाले माझे, कारण की दुपारी पाणीच नव्हतं, लाईट नसल्यामुळे ना मोटर चालू करता नव्हती आली. तर ती कामे बाकी राहिलेली आहे, तर ती कामं पटकन करेन आणि रात्रीचं तयारी पण, कारण की मग आता रेग्युलर स्कूल आता रुटीन बसायला वेळच लागेल, कारण की ना आता सुट्ट्या होत्या तर उठायचं निवांत हे त्या गोष्टी चालायच्या आणि रात्रीचं पण उशिरा झोपायची सवय पडली. तर आता जरा ना लवकर झोपून लवकर उठायचं, तर परत आधीसारखं रुटीन आता सुरू करावं लागेल, नाही तर मग बरीचशी कामं राहून जातात. स्वयंपाक हे ते करायला 1 तास तरी जातो सकाळच्या टायमात. त्याच्यामुळे मग मला ना 5ला उठावंच लागतं, तेव्हा मग स्वयंपाक सर्व घरातलं आवरून वगैरे मग मला जाता येत जाईल. तर त्याच्यामुळे मग मी आता वेळेत झोपणार आणि वेळेत उठणार आहे आणि हे माझं रुटीन आता पहिल्यासारखं करणार आहे. चला मी पटकन आवरून घेते आणि बोलते. जस्ट आमचे जेवण वगैरे झाले आणि मी दाल तडका आणि मस्त चपाती राईस असंच बनवलेलं होतं आणि जेवण वगैरे झाले आमची. आणि आज आमच्या शाळेत पहिल्या दिवसाचा कार्यक्रम साजरा केला, मी ते शूट केलं होतं म्हटलं, म्हणून मग दुसरं काही शूट नाही केलं घरचं जास्त. तर असं छान मस्त कार्यक्रम झाला. नेमकी पण आज लाईटच नव्हती आणि खूप अंधारल्यासारखं होतं, म्हणून व्हिडिओ व्यवस्थित आला नाही, कारण की खूप असं अंधारसारखं होतं, त्याच्यामुळे मग एकदम क्लिअर असं नव्हतं आलं. पण खूप छान कार्यक्रम झाला आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच, मी व्हिडिओ मस्त मेकओव्हर केलेली आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहाल, जर कोणी पाहिलं नसेल तर छान मस्त वाटते. ते एकदम सिंपल पद्धतीने, काही जास्त नाही तरी पण खूप छान दिसतंय. तर मी इथं मस्त लावून दिलेले आहे, तर असं दिसतंय तिथे. तर चला आजचा असं छान मस्त कार्यक्रम झाला आणि आजचा व्हिडिओ मी जे परवाच्या दिवशी काल बनवलेलं होतं साहित्य, ते हेच होतं, ते हॅट बनवलं होतं आम्ही आणि सेल्फी पॉईंट ते मी घरी बनवलेलं होतं, तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं, तर ते साहित्य मी बनवलेलं होतं, ती तयारी केलेली होती घरीच. आणि चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.